दमदार 10 ची सुरुवात आपण करणार आहोत पुण्यातल्या बातमीनं। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये सध्या सुरू असलेला 15,000 क्युसेक इतका विसर्ग वाढवून संध्याकाळी 6 वाजता तो 40,000पर्यंत नेण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं हा विसर्ग करण्यात आला। रात्रीच्या सुमारास विसर्ग केल्यास नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर धरणातून दिवसा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यात बुधवारी रात्री खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नागरिकांना याचा मोठा फटका बसला। पुण्यातल्या नदीकाठच्या भागात पाणीच पाणी झालं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून झालेल्या विसर्गानं अनेक भागांना पुराचा फटका बसला, वेढा पडला। या पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणी पाणी भरलं। पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यानं यातून बाहेर पडण्याची अनेकांची धडपड सुरू होती। पुण्यात बुधवारी रात्रीपासून झालेल्या पावसानं धुमशान घातलं। या पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवून दिली। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं तर अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणीच पाणी होतं। तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं शेकडो कुटुंबियांना त्याचा फटका बसला। नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। पुण्यातील एकता नगर, निंबज नगर भागात छातीपर्यंत पाणी साचलं होतं। अनेक वाहनंही पाण्याखाली बुडाली। पाण्यातून ही वाहनं बाहेर काढण्यासाठी पुण्यातल्या नागरिकांची धडपड पाहायला मिळाली। या सगळ्यांना बाहेर काढण्यात येते। अग्निशमन दलाचे जवान जे बोट घेऊन आतमध्ये गेलेले होते। लहान मुलांना आणि महिलांना रेस्क्यू करून आणण्यात आलेलं आहे। जवळपास कमरे इतकं पाणी आहे। ते पाणी खाली सगळ्या घरात शिरले पाणी। सोय नाहीये कसल्याच। एवढं पाणी आम्ही कधी बघितले नाही, एवढं पाणी आलं नव्हतं। या पावसामुळे पुणेकरांची दैना उडाली आहे। पुण्यातली ही स्थिती पाहून पुण्यनगरी ही पूरनगरी झाल्याचं दिसून आलं। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकर बेहाल झाले। पुराच्या पाण्याचा अनेक सोसायट्यांना वेढा पडला। पुराच्या पाण्यामुळे पुण्यातील नागरिक बेहाल झालेले होते आणि आजचा दिवस त्यांना जीव मुठीत घेऊन काढावा लागला। पुण्यात कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्या धरणांमधून झालेल्या विसर्गानं पुण्यातल्या सनसिटी, निंबज नगर, सिंहगड रोडवर पाणीच पाणी झाल्याचं दिसलं। या भागातील इमारतीत परिसराच्या तळमजल्यावर पाणी शिरलं। त्यामुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलानं धाव घेतली। पावसानं झोडपून काढले आणि परिस्थिती आपण पाहतोय सिंहगड रस्त्यावरची ही सगळी परिस्थिती आहे। या सगळ्या सोसायट्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साधारणपणे कमरेपर्यंत पाणी जे आहे ते पाणी भरलेलं दिसून येते। अनेक जण एकमेकांची मदत करत पाण्याच्या वेढ्यातून इतरांची सुटका करताना दिसले तर अनेकांची घरातलं सामान वाचवण्याची धडपड सुरू होती। इमारतीच्या तळमजल्यावर पार्क केलेल्या बाईक आणि इतर वाहनं पाण्याखाली गेली। आपली यंत्रणा तेवढी सक्षम ठेवायला पाहिजे होती की आपण असं राहिलंच नाही पाहिजे। दरवेळेस पाऊस येतो, इथे पाणी घुसतं। इथल्या यंत्रणेला हे माहिती आहे, पण जर आपल्याला माहिती झालं असेल की एवढ्या जोरात पाणी सोडतात तर इथं काय एवढा उशीर। इथल्या अनेक नागरिकांनी पहिल्या मजल्यावर आश्रय घेतला। पुण्यात यावेळी झालेल्या पावसानं अक्षरशः हाहाकार उडून दिला। पुण्यात आणि पिंपरीत पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। या पावसात पिंपरी चिंचवडमध्ये एक कार वाहून गेली तर पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रात 2 कंटेनर वाहून आल्याचं समोर आलं। पिंपरी चिंचवडमध्ये एका कारमधून 2 जण हॉस्पिटलला जात होते। पुलावरून जात असताना पुलावरच्या पाण्याचा अंदाज कार चालकाला आला नाही। ज्यावेळी स्थानिकांकडून कारमधल्या तरुणांना आरडाओरडा करत सावध केलं जात होतं। पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुलावरून थेट पुराच्या पाण्यात कोसळली। दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं सुदैवानं कारमधील दोघांचे प्राण वाचवण्यात यश आलं। आळंदीतही पावसानं धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी पात्रात 2 कंटेनर वाहून आल्याचं समोर आलंय। नदीच्या पाण्यावर 2 कंटेनर तरंगत असल्याचं दिसून आलं। यातला एक कंटेनर नदीच्या पुलाखाली अडकला होता। एकूणच पावसाचं रौद्ररूप पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांना पाहायला मिळालं। पुण्यातल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला। या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातलं साहित्य त्याचं नुकसान झालं। त्यासोबत अनेकांच्या कार आणि दुचाकींचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
पुण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. रात्रीची वेळ आणि वाढत जाणारं पाणी यामुळे पुण्यातले नागरिक बेहाल झाले. अनेकांच्या घरातल्या साहित्याचं अतोनात नुकसान झालं. त्यासोबत तळमजल्यावर आणि इमारतीच्या परिसरात पार्क केलेल्या कार आणि दुचाकी पाण्यात बुडाल्या. या पावसामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. पाण्याचा फ्लो एवढा वाढला होता की अनेकांच्या घरात पाणी घुसलंय. जवळपास 70 ते 80 टू व्हीलर, 5 ते 6 मोठ्या कार, त्याच्यानंतर अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये 20 ते 30 दुकानांमध्ये इथं पाणी घुसलेलं आहे. या पावसानं सर्वसामान्य नागरिकांची दैना उडवून दिली आहे. पुणेकरांना या पावसाचा प्रचंड मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. घरं आणि इमारतींमध्ये पाणी शिरलं. मोठ्या प्रमाणात लोक पाण्यात अडकले. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करण्याची वेळ प्रशासनावर आली. अभूतपूर्व परिस्थितीचा सामना पुणेकरांना करावा लागला. आता पुण्याची ही परिस्थिती का झाली, पुण्याला कोणी बुडवलं, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा पूर आला. पुणे शहरातील सिंहगड रोड आणि खिलारेवाडी परिसराला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. नदीकाठच्या परिसरात अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळाली. पुण्यातील या परिस्थितीवरून राजकारण रंगलं नाही तरच नवल. पुण्यातील पूर परिस्थितीला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळेंनी वादाला तोंड फोडलं. काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं? नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून. निवडणुकीच्या काळात पुण्याच्या विकासाचं श्रेय घेताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ लागते. आपणच पुण्याचे भाग्यविधाते असल्याचा दावा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला गेला. पण पूरस्थिती निर्माण झाली की हेच बडे नेते कानावर हात ठेवतात. पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जातोय. पिंपरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातल्या सखल भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातलं साहित्य नुकसान झालं. त्याचं पावसामुळे पिंपरी चिंचवडकर बेहाल झाले. पिंपरी चिंचवड शहर मुळा, पवना आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या मधोमध असल्यामुळे इथं पुराचा मोठा धोका निर्माण झाला. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक भागात असलेल्या सोसायटी आणि अनेक घरांमध्ये 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचलं. शितोळे नगर, जुनी सांगवी इथं पाणी साचलं असून एनडीआरएफच्या बोटीनं मदत कार्य सुरू केलंय. प्रॉब्लेम दरवेळेस येत असतो, कुणी लक्ष देत नाही. बरोबर. आम्ही आमची स्वतःची जागा देऊन इथं ड्रेनेज लाईनसाठी जागा दिली ड्रेनेज टाकायला, परंतु दरवर्षी मला प्रॉब्लेम दरवर्षी. पिण्याच्या पाण्यापासून पावसाचा निचरा होणाऱ्या पाण्यापर्यंत कोणत्याही गोष्टीवर नियोजन झालेलं दिसत. पुण्यापाठोपाठ पावसानं आणि धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या सुद्धा हालाला पारावार उरला नाही. पुण्यासह पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांना पुराचा फटका बसला. नदीकाठच्या भागामध्ये तर पावसामुळे हाहाकार उडाला. या पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांची तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सोय करण्यात आली आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक भागात पाणी शिरलं. अनेक भागांना पाण्याचा वेढा पडल्यानं इथल्या नागरिकांची प्रशासनाकडून सुटका करण्यात आली. घर पाण्यात असल्यानं आता राहायचं कुठे, असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला. मात्र प्रशासनाकडून या नागरिकांची पालिकेच्या शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारा केंद्रांमध्ये 3000हून अधिक नागरिकांची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. या ठिकाणी 200 जवळजवळ नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशासनाने ज्यांच्या परीने मदत केली आहे. आम्हाला मात्र गेल्या वर्षानुवर्ष ही सवय आहे. त्यात आमचा सांगवी हा भाग पवना आणि मुळा नदीचा सन्माचा आहे. दोन्ही नदींच्या मध्ये आहे. लहान पोरांना बिस्किट, केळीचं वाटप त्यांनी केलं. आता पण ते आले, त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. जीव महत्त्वाचा असल्यानं नागरिकांनी निवारा केंद्रात आश्रय घेतला. मात्र लवकरात लवकर पाऊस कमी होऊन पूर ओसरू देत आणि आपल्या घरी परतू देत अशी प्रार्थना हे सगळे नागरिक करतायत. राज्यात अनेक भागात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसानं दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. लवासात दरड कोसळण्याची घटना घडली. या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मुळशी तालुक्यात अतिमुसळधार पावसानं लवासात डोंगर सदृश्य दरड 3 बंगल्यांवर कोसळली. या दरडीखाली 2 जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये. सध्या मुळशीत जोरदार पाऊस सुरू असल्यानं शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापन, पौड पोलीस आणि स्थानिक प्रशासन दाखल झालंय. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान सातारच्या जावळी तालुक्यातील 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं
कुंभारगणी या गावात जानोबाई मंदिरा शेजारी कड्याच्या बाजूनं जमीन खचू लागल्यानं मंदिराला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। साताऱ्यातील जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागाला जोडणारा मेंढा कुडाळ घाटात डोंगरावरची माती आणि दगड रस्त्यावर वाहून आल्यानं घाटात वाहतूक ठप्प झाली। या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 2 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मुंबईच्या सर्व धरणांमध्ये मिळून 9,66,000 MLD इतका पाणीसाठा जमा झाला। हा पाणीसाठा 66% इतका आहे, त्यामुळे मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर झालं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं विहार आणि मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालंय। तुलसी आणि तानसानंतर विहार आणि मोडकसागर अशी 7 पैकी 4 धरणं भरली आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी क्षमता ही 14,47,363 MLD इतकी आहे। सर्व धरणांमध्ये मिळून सध्या 9,66,395 MLD पाणीसाठा आहे। सर्व धरणांमध्ये मिळून 66% इतका पाणीसाठा आवश्यक आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असला तरी सर्व धरणं भरण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं गरजेचं आहे। पुण्यासोबतच रायगडमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। पावसामुळे नागोठण्याला झोडपून काढलंय। पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। रायगड जिल्ह्यातल्या नागोठाण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे अनेक भागांना फटका बसला असून सखल भागामध्ये पाणी साचलंय तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। अंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पुढील काही तास हे अतिदक्षतेचे आहेत। काही तासामध्ये अशाच प्रकारचा पाऊस झाला तर पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढेल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे आता पडणारा जो पाऊस आहे अजूनही पावसाची बरसात ही सुरूच आहे। रायगडच्या नागोठाण्याला पावसाचा जबर फटका बसलाय। रस्त्यापासून माझ्या दुकानात जवळपास 6 ते 7 फूट पाणी आहे, तरी शासनाकडनं कुठलीही गांभीर्याने जनतेला मदत आलेली नाही। पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। राज्यात काही भागात दमदार पाऊस झाला। या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या दारणा धरणातून 8,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय। काल याच दारणा धरणातून 1,100 क्युसेक इतका विसर्ग सुरू होता। मात्र दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी साठ्यात सातत्यानं वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरण देखील 50% भरल्यानं नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर झालंय। मी आता नाशिकच्या दारणा धरणावरती आहे आणि दारणा धरणातून 8,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पाण्याचं हे दृश्य आपण बघू शकतो। अशा प्रकारे हे पाणी जे आहे ते नदीमध्ये सोडलं जातंय। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेनं यंदाच्या पावसाळ्यातला पहिला विसर्ग सुरू करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातल्या भावली आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं धरण असलेलं राधानगरी धरण आज सकाळी भरलं, त्यामुळे कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली। या धरणातून 7,212 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूरची जीवनवाहिनी समजलं जाणारं राधानगरी धरण 100% भरलंय। राधानगरी धरणातून भोगवती नदी पात्रात 7,212 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरण भरल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाला। राधानगरी धरण छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलं होतं। स्वयंचलित दरवाजे या धरणाचं वैशिष्ट्य आहे। वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा दाब यावर हे दरवाजे स्वयंचलितरित्या उघडतात। देशात काही निवडक धरणांना ही सोय आहे। शेकडो वर्षापासून राधानगरी धरणाचे हे स्वयंचलित दरवाजे अविरतपणे कार्यरत आहेत। राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानं नदीच्या पाणी पात्रात वाढ होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला याचा फटका बसलाय। कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी
विधानसभेच्या 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं। 1 ऑगस्टपासून राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता वेगळा पवित्रा घेतलाय। परिणामी हा स्वबळाचा नारा आहे की दबाव तंत्र, असा प्रश्न निर्माण झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला सत्तेत आणण्याची घोषणा केली आहे। मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचं जाहीर केलंय। युती करायची का, कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू, असंही राज ठाकरे म्हणाले। तर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। राज ठाकरेंच्या भूमिकेनं महायुतीत चांगली चलबिचल निर्माण झाली आहे। तर राज ठाकरेंच्या रूपानं मराठी मतं फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यांचा प्रश्न आहे, वरिष्ठ आमचे त्यांच्याशी बोलतायत, त्यामुळे मला वाटतं की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरण मधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात। आता महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 तगडे प्रतिस्पर्धी रणांगणात असताना राज ठाकरेंची मनसे विधानसभेचं मैदान मारेल का, की जागा वाढवून घेण्याचं राज ठाकरेंचं हे दबाव तंत्र आहे, हे लवकरच स्पष्ट होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लाडकी बहिणी योजनेवरून मार्मिक राजकीय भाष्य केले। शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षात पडलेल्या फुटीवर राज ठाकरे यांनी चांगले षटकार लगावले। लाडका भाऊ लाडकी बहीण एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पॉलिटिकल टायमिंगसाठी ओळखले जातात। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला। सध्या राज्यात लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे। त्याचाच धागा पकडत राज ठाकरेंनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली। आमच्याकडे काय चालू आहे, लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। आम्हाला पण वाटतं की भाऊ भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले, ती पण एकत्र आले असते बरं। आणि महाराष्ट्रातलं राजकारण अजून एवढं प्रगल्भ नाही की एकाच कुटुंबातले एकाच ठिकाणी राहावं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षात फूट पडली हे खरं आहे। लाडके भाऊ आणि लाडके बहीण भाऊ एकत्र असते तर राज्यातलं सध्या दिसत असलेलं राजकीय चित्र नक्की वेगळं राहिलं असतं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी राजकीय टोलेबाजी केली। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता येणाऱ्या विधानसभेमध्ये राजकीय पक्षांमध्ये न भूतो असं घमासान होईल, असं भाकीत राज यांनी वर्तवलंय। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। निवडून येणाऱ्यांनाच तिकीट दिलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले। निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। मनसे कार्यकर्त्यांना यावेळी राज ठाकरेंनी सूचक इशाराही दिला। एखाद 2 काही पदाधिकारी कुठच्याही पक्षात जायचे, काय तयारीत आहेत, मी येऊन स्वतः लाल कार्पेट घालतो, जा म्हणून। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थितीबाबत राज ठाकरेंनी भाष्य केलं। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना, ते न भूतो असं असेल। काहीही करून मनसेचे आमदार सत्तेत बसवणारच, असंही राज ठाकरे म्हणाले। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काहीही करून। येत्या 1 ऑगस्टपासून राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। राज्यातील आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये पेनड्राईव्ह वॉर सुरू झालंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे काही व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा इशारा दिला, त्याला आता अनिल देशमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांचे काही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा देशमुखांनी केला, त्यामुळे हे पेनड्राईव्ह वॉर रंगण्याची शक्यता आहे। मविया सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीचा धाक दाखवून खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा दावा श्याम मानव यांनी बुधवारी केला। याला देशमुखांनीही दुजोरा दिला। या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तसंच अनिल देशमुख यांचे काही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा फडणवीसांनी केला। फडणवीसांच्या त्या इशाऱ्याला अनिल देशमुखांनी गुरुवारी पेन ड्राईव्ह मधून उत्तर दिलं। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। देशमुख एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी फडणवीसांना प्रत्याह्वान दिलंय। त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग आहेत, त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या। तुमच्याकडे पुरावे असतील ना
तर ते तात्काळ जाहीर करा, तात्काळ. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना तुरुंगवारी झाली, मात्र त्यांच्या अटकेवरून रंगलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये.